नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अतुल सावेंच्या पीएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत भाजपच्या मंत्र्यांना अडवून कारला काळं फासलं, फोटो फाडले, आमदारांच्या तोंडावरती शिवीगाळ, भाजप कार्यकर्त्यांचा संभाजीनगरात उद्रेक। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर देखील नाराज कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे देखील संभाजीनगरात उद्रेक। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र समोर येताना दिसतंय। संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला, त्यांच्यासमोर फोटो फाडले, तसेच त्यांच्या कारला काळं फासलं। त्याबरोबरच सावेंच्या पीएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा देखील आरोप केलाय। संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अतुल सावेंना नेमकं काय भेटलं, त्यांनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली, त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं, त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वे आणावा, जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेल, भागवत कराडांनी फक्त वंजारांना तिकीट दिलं असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। एकेरी शब्दात उल्लेख करत कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचंही यावेळी दिसून आलं। दरम्यान काल देखील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलंय। निष्ठावंतांना डावलून आयत्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं भाजपच्या इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला। यावेळी एका महिला कार्यकर्त्याने थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली। आमच्या एकनिष्ठेचं हे फळ मिळालं का? अतुल सावेंनी आमच्यासोबत असं का केलं? असा सवाल करत नाराज महिला कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला। काही महिला उमेदवारांनी आत्मदहनाचा इशारा देत आक्रोश केला। यावेळी त्यांना भोवळ आल्याचंही पाहायला मिळालं। 40 वर्ष पक्षाचं काम करूनही आज आम्हाला तिकीट दिलं गेलं नाही, आमचं काही चुकलंय का ते सांगा, आम्हाला पक्षाच्या वरिष्ठांची भेट घ्यायची आहे, मात्र भेट दिली जात नाही, असं म्हणत या कार्यकर्त्यांनी आक्रोश केला। हा सर्व प्रकार सुरू असतानाच कार्यकर्त्यांना आक्रमकपणा पाहून मंत्री अतुल सावेंनी मागच्या दाराने पळ काढला। पायी फिरून सदस्य केले आणि त्याचं काय फळ मिळालं? प्रत्येक जण काम करतो याचा अर्थ प्रत्येक तुम्ही माझी समजूत नाही घालू शकत। तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही ताई करताय। नाही असं का नाही? हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही, मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्यांना माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। असं नाही, आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुल आहे, तिला आपण तिकीट दिलेलं आहे, असं नसतं सर। तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं, टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका रात्रीतून निर्णय बदलतात, मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचा होतं ना। आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कशामुळे? थोडंसं मी बोलते शांततेने बोलायचं आपल्याला भांडण पक्ष आमचाच आहे, पक्षाचेच आहे। आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही 58 महिलांचं बोलले होते, त्यापैकी 7 महिलांना तुम्ही न्याय दिलेला आहे, बाकीच्या 51 महिलांचं काय? फक्त तेवढं आम्हाला सांगा, आम्ही काही बोलणार नाही। ताई हे सगळं आपल्याला बसून बोलता येतं, फक्त आत्ताचा क्षण नसतो, आपली टीम आहे, आपले ज्येष्ठ आहेत, पण असं आपण समोर पक्षाची प्रतिमा पक्षापेक्षा मोठे आहे का आपण? नाहीये। ज्यांनी निर्णय घेतला ते लहान आहेत का? नाहीये। आपल्याला तक्रार करायला जागा आहे की नाही? जागा आहे, पण अशा पद्धतीने वागणं हे पक्षासाठी चांगलं नाही। आपला स्लोगन आहे राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी। त्याच्यासाठीच काम केलं आम्ही आजपर्यंत, त्याच्यासाठी आम्ही कोणत्या याच्यात चुकलं असेल आम्ही मान्य करू आणि माघार घेऊ, फक्त तुम्ही दाखवायचं इथं चुकलो आम्ही। एवढी वेळ कोणी आणली? काय सांगतो तुम्हाला, 20 वर्ष काम करणाऱ्या महिला, तुम्ही जर आम्हाला 1 महिना आधी, ऐका ना, 1 महिना आधी किंवा 8 दिवस आधी जरी म्हटले असते की ताई तुम्ही आम्हाला सांगायचं होतं ना की ताई तुम्ही नका करू, तुम्ही फक्त या माणसासाठी करा, आम्ही केलं असतं, आम्ही मान्य केलं असतं। महसूल मंत्री बावनकुळे साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे, तो 4 दिवसापूर्वी झालाय।
आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे, तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे की माझ्या सर्वेत मला किती मार्क होते, का नव्हते. हे आपल्या घरात बोलायची गोष्ट आहे. पण हे अशा प्राप्तीताई ऐका ना तुम्ही हे प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही आम्ही मान्य केलं असतं. माझा तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर देखील शिंदे गटाच्या नाराज कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन करताना नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं देखील संभाजीनगरामध्ये उद्रेक झाल्याचं दिसून आलंय. अहो, जे लोक काल गद्दार गद्दार म्हणत होते त्या गद्दार म्हणणाऱ्याला यांनी प्रभाग वीसचं इन्चार्ज केलं. त्रिंबक तुपे तो आम्हाला तलवार दाखवत होता आमच्या कार्यकर्त्याला. मी लोकसभेत विधानसभेत मित्र महिने काम केलं, 1 रुपयाची आश्रयानी बाळगली, अजून एक काम नाही घेतलं. मला म्हटले युती होती, आपण एसटीची जागा सोडून घेऊ. समोरचा जो उमेदवार आहे तो दांडगा आहे, पण त्या उमेदवाराला मी हरवलं असतं हे मला माहित आहे. आणि ही तुपेंनी मांडवली केली, मॅच फिक्सिंग केली. हा माझ्या जागी जो उमेदवार दिला तो भाजपमधून आयात करून त्याच्या मागे 1-2 माणूस पण नाही, त्या माणसाला उमेदवार दिली, म्हणजे सरळ भाजपला मदत केली. या तुपेचं खूप वाईट झालं पाहिजे. 2015 मध्ये मला शिवसेनेतर्फे मी होता तेव्हा कट केला, आताही कट केला. अरे माझी चुकी काय आहे? मी साहेबाला एवढं विचारणार आलोय काय चुकी. आता पुढची काय भूमिका आहे तुमची, काय मागणी? मी साहेबाला एवढं विचारतो की मी आता काय करू. त्यांनी सांगा तुम्ही पक्षातून जा, तुम्ही मरा, तुम्ही काय करा, तुम्ही कामाचे नाही. त्यांनी जे आदेश दिले ते मान्य आहे, पण मी त्यांना हे विचारणार आहे की गद्दाराला जवळ केलं आणि इष्टवादाला दूर केलं, याचं कारण मी विचारणार आहे. कारण आणि या पक्षातून माझं पूर्ण मन उतरून गेलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या बंदोबस्तात आपला मनपा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मुजीब सय्यद उर्फ मुज्जू डॉन असं त्याचं नाव असून वादग्रस्त पार्श्वभूमीवरती असलेल्या उमेदवारांच्या मैदानात उतरण्यामुळे प्रभाग 4 मध्ये राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या बंदोबस्तात आपला मनपा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मुजीब सय्यद उर्फ मुज्जू डॉनने महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पडेगाव येथील प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. खून खटल्यातील आरोपी असलेल्या मुजीब सय्यद यांच्या अर्जावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्ज दाखल करताना समर्थकांचीही उपस्थिती दिसून आली. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या मैदानात उतरण्यामुळे प्रभाग 4 मध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं असून निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकार तौसिफ शहाबाज यांना MIM पक्षाच्या वतीने तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्ष प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावरती टीका केली आहे. तर निवडून आल्यावरती करणार आलेल्या कामांविषयी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. प्रभाग 5 से मैं अपक्ष उम्मीदवार इलेक्शन लड़ रहा हूँ, तौफीक शहबाज रफीक शहबाज, जो कि मेरे प्रभाग में कोई मसला तो है नहीं, फिर थोड़ा सा मसला है वो भी हल हो जाएगा अल्हम्दुलिल्लाह. पर एक मसला है मेरे शहर का, मेरे भाई, मेरे जर्नलिस्ट भाइयों का, जो मेरे को करना है, जो लॉकडाउन के अंदर एक्सपायर हो गए, उनके बच्चों को नौकरी लगाना मेरा फर्ज है. वार्ड के काम बोला ना, वार्ड के काम करूंगा करके. CBSE स्कूल जो 8वीं तक है मैं 10th तक लाऊंगा, ये इतना करूंगा मैं. मेरे वार्ड के अंदर थोड़ी लाल मस्जिद का थोड़ा प्रॉब्लम है ड्रेनेज का, बाकी कुछ भी नहीं. और अभी महानगर पालिका की भर्ती होने वाली है, उसमें कई नौजवानों को मैं नौकरी को लगाऊंगा. आप में कई ऐतिहासिक वारसा है, हाँ, जिनकी हालत खराब है, तो उसके लिए क्या करेंगे? उसके लिए फंड लेके उनको दुरुस्त कराऊंगा. जनाना मस्जिद, जनाना महल, जी, इस जी. बारे में आपकी क्या राय है? जाना मस्जिद मेरे कसम नहीं है. अपक्ष इस बात से लड़ रहे हैं कि हमने कांटेक्ट किया था MIM को, 3 महीने से MIM का हम प्रचार कर रहे थे. MIM के हेड भी डाले, इम्तियाज जलील साहब ने बोले आपको देंगे. सुबह 5 बजे तक मेरे को बोले कर रहा. बाद में बैग आया, दूसरे को दे दिए, ठेकेदार को दिए उन्होंने. अच्छा, उन्होंने इतनी देर क्यों की है? आपको रिजेक्ट करने में भी इतनी देर क्यों की? इतनी देर की क्योंकि पत्रकार बोल के उन्होंने कैंडिडेट डिक्लेयर करे थे, उन्होंने खुद ने करे थे प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर. पर बाद में उन्होंने बैग देख के, क्या अगर वो जल्दी समझिए आपको रिजेक्ट कर देते तो आप किसी कम पार्टी से लड़ सकते थे? जी लड़ सकता था मैं. सर एक सवाल ऐसा भी है कि हाँ जी, बेशक गला घोट दिया पत्रकारों का. इसका क्या है, एक पत्रकार का गला घोटे इम्तियाज भाई ने. क्योंकि वो भी पत्रकार रहे. जी, एक पत्रकार का घोटे के 3 पत्रकारों का घोटे? एक पत्रकार का घोटे, जिसको वायदा करे थे उन्होंने. कॉप मेंबर को 2 बार वो करे, जब भी बोले नहीं तेरा अच्छा टाइम आएगा मैं जब तेरा करूंगा. अब मेरा टाइम आया तो होटल के अंदर ही बैठ गए.
मैं अपक्ष लड़ रहा हूँ। मैंने MIM से कांटेक्ट किया था, पर मेरा सिर्फ 5 बजे तक नाम चला। बाद में 60 लाख देने के बाद मेरा नाम कट गया। काबिल तो उम्मीदवार नहीं था, वहाँ पैसा चला, बस पैसा उम्मीदवार था वहाँ, ऐसा मैं बोलता हूँ। आपके ब्लॉक वार्ड में गंभीर समस्या खाली है, थोड़ी बेरिश की है बस, बाकी कोई प्रॉब्लम नहीं है। और मैं चुन के अगर आया तो पहले मैं पत्रकार जो एक्सपायर हो गए उनके बच्चों की नौकरी का करूंगा, और स्कूल का वो बनाऊंगा। मैं स्कूल क्या बने? स्कूल में नए स्कूल के पास जो बालवाड़ी स्कूल है उसको, यानी कि 8 तक है तो 10 तक करने लगाऊंगा। क्यों दे? वोट इस बात से दे क्योंकि मैं 15 साल से सोशल वर्क हूँ। घाटी रहो या पुलिस स्टेशन रहो, मैं आधी रात को जाता हूँ, ये कोई जाता नहीं। लॉकडाऊन के अंदर अल्हम्दुलिल्लाह हम लोगों ने ऐसा काम किए की रातों को उठ के लोगों को चीजा पोहोचाए। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मनोज जरांगे पाटील यांचे तत्कालीन समर्थक सुनील कोटकर यांनी डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासून आंदोलनाच्या विरोधात कृती करत असल्याचा आरोप केला होता. मात्र त्याच काळे फासणाऱ्या सुनील कोटकरने डॉक्टर रमेश तारक यांना दुधाने आंघोळ घालत दुग्धाभिषेक केला. आधीच्या हातांनी काळं फासलं, आता त्याच हातांनी दुग्धाभिषेक केला. एका समर्थकाच्या बदललेल्या या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे. सर्व बांधवांना आजचा क्षण खरंच आनंदाचा आहे की माझाच चुकलेला जो एक बांधव आहे, जो रस्ता चुकला होता आणि त्याला जो गैरसमज झाला होता, त्याचा गैरसमज आज खऱ्या अर्थाने दूर झाला आहे. मी त्यावेळेसही प्रतिकार करू शकत होतो, पण मी प्रतिकार केला नाही, कारण मला माहिती होतं की सत्य समोर यायला वेळ लागेल आणि सत्य जेव्हा कळेल तेव्हा त्याचा पश्चाताप होईल. त्याच्यामुळे मी त्यावेळेस काही प्रतिक्रिया दिली नव्हती. फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की कुठली गोष्ट चर्चा आणि ती सोडायला पाहिजे होती.
झालं ते झालं, आता त्याला काही हरकत नाही. पण आता सत्य समोर आल्यानंतर त्यांना जो पश्चाताप झाला त्याच्यातून मला पण आनंद झाला आहे आणि त्यांच्या दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दलही मी आनंदी आहे. पण समाजासाठी काम करताना ह्या गोष्टी घडतच असतात. समाजासाठी माझं किती मोठं योगदान आहे हे त्यांनाही नंतर कळलं, सोबत असतानाही कळलं. समाजासाठी मी जवळपास 12 ते 14 महिने दवाखाना बंद ठेवून समाजासाठी गाड्या, घोड्या, पैसा, कपडे, लते सगळे मी पुरवले सुरुवातीला आंदोलन उभा राहीपर्यंत. पण जेव्हा आंदोलन उभा राहिलं आणि आंदोलन मोठं झाल्यानंतर काही लोकांना ते त्रासदायक वाटायला लागलं माझा सहभाग आणि मग तो काहीतरी कारस्थान करून तुमचाच नाही बऱ्याच लोकांना आपला सहभाग नकोसं वाटायला लागला होता आणि मग ते बदनाम करून ते बाजूला करण्याचं हे झालं. आणि मग ते गावातलं जे वातावरण ते जातीयवादाकडे चाललं, गावातलं खेळीमेळीचं वातावरण बदललं आणि ते कुठंतरी मला वाटलं की हे चुकीचं होतं. आंदोलनाची जागा कधीही ही शासकीय कार्यालयासमोर असावी, कुठल्या गावात किंवा कुठल्या मंदिरात नसावी. म्हणून मी त्यावेळेचं जे वातावरण पाहून तो निर्णय घेतला होता आणि ते योग्यच होतं. हे समाजाला समजायला वेळ लागला नाही. भरपूर लोकांनी त्यावेळेस मला सपोर्ट केला त्या गोष्टीचा. जे झालं ते झालं. आपण इथून पुढे जे समाजासाठी काम करत होतो ते करत राहू आणि करत राहणार आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आपण समाजासाठी काम करत राहू. नवीन वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. तमाम समाज बांधवांना जय शिवराय. 31 डिसेंबरच्या या पूर्व संध्येला मी महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक यांच्या हॉस्पिटल सध्या आम्ही आहोत. 1 वर्ष भरापूर्वी डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलला आम्ही आंदोलन केलं होतं, परंतु ते आंदोलन गैरसमजूतून झालं होतं, भावनेच्या भरात झालं होतं. देर आहे दुरुस्त आहे. आम्हाला उशिरा कळालं की डॉक्टर साहेबांनी त्यावेळेस जालन्याच्या SP साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना जे पत्र दिलं होतं त्या पत्रातला मजकूर असा होता, त्यांचा विरोध त्या आंदोलनाला होता, त्यांचा विरोध उपोषणालाही नव्हता, परंतु गावात जातीय तेढ निर्माण होऊन जातीय द्वेष वाढत चालला होता. गावातलं वातावरण खराब होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता. ते डॉक्टर साहेबांनी आम्हाला भेटी आणखी सांगितलं आणि म्हणून आम्ही झालेल्या प्रकरणाबद्दल डॉक्टर साहेबांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांचा आम्ही झुंजार छावा संघटनेच्या वतीने दुग्धाभिषेक करून शाल पुष्पहार अर्पण करून त्यांचे आम्ही पूजन केलेलं आहे. आम्ही डॉक्टर साहेबांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आता हे जे केलेलं आहे ते पूर्ण आम्ही होशो आवाजमध्ये त्यांचं दुग्धाभिषेक केलेलं आहे. हे आंदोलन भावनेचे ही जे केलेलं आहे आज आम्ही दुग्धाभिषेक हे भावनेच्या भरात येऊन केलेलं नाही. सर्व सत्य समजून घेऊन, सर्व परिस्थिती समजून घेऊन खरी कंडिशन काय होती ही सगळी परिस्थिती समजल्यानंतर सगळं समजून घेऊन सगळं डोकं शांत ठेवून अभ्यासाअंती आम्ही हे दुग्धाभिषेक केलेलं आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दलित सांगू तुम्हाला एकत्र करून नवीन आघाडी तयार केल्यास त्यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओद्वारे उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुती आणि अन्य पक्षांवरती कडाडून टीका केली आहे. जय श्रीराम. आज बऱ्याच लोकांचे डोळे उघडले छत्रपती संभाजीनगरचे. जे उमेदवार म्हणून राजकीय पक्षांच्या पाठीमागं पळत होते, फिरत होते, मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत, जनतेला तर हे माहीतच होतं की हे कुठलेच राजकीय पक्ष ध्यानावर नाही आहेत. कारण हे छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा जाऊ द्या, त्यांची घरंसुद्धा तुटण्यापासून वाचू शकले नाहीत. पण उमेदवारांना नव्हती माहीत, म्हणून आज उमेदवारांची बारी आली. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले 12-12 वर्ष काम करणारे यांना तिकीट नाही मिळालं. शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते धनुष्यबाणाचे यांना तिकीट नाही मिळालं. अहो यांचं तरी समजलं, पण MIMच्या सुद्धा कॅन्डिडेट्सना, इमानदार कॅन्डिडेट्सना तिकीट मिळालं नाही म्हणून इम्तियाज जलीलच्या फोटोवरती थुकले अक्षरशः. काँग्रेस तो कल्याण काळे कुठं पळून गेला ते कळालंच नाही. उद्धव ठाकरे त्याच्या पक्षाची तिकीट एक माणूस घेऊन नाशिकला पळून गेला, त्यांनी उमेदवारी कोणाला भरूच दिली नाही. काय परिस्थिती आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी कुठं हरवली तर तपासच लागला नाही. मनसे तर कुठं गेलं त्याचंच कळालं नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे, हे चित्र आहे. म्हणून आज जे काही लोक राजकीय पक्षांच्या पाठीमागं उमेदवार म्हणून चालले होते, फिरत होते, यांचे आज डोळे उघडले. मी त्यांना सगळ्यांना आग्रह करतो, जनतेसोबत या, रायबान जाधव विकास आघाडीसोबत या भारतीय समाज आघाडीमध्ये प्रवेश घ्या, पाठिंबा द्या, पाठिंबा घ्या आणि या जनतेला जे पाहिजे ते त्यांना मिळवून द्या. धन्यवाद. अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणं, निरीक्षण करून घडणारे बदल अभ्यासणं, प्रत्येक बाबींचा चिकित्सकपणे विचार करणं,
छोट्या शोधातून मोठा शोध निर्माण करणं म्हणजेच विज्ञान प्रदर्शनाचं फलित असल्याचं मत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी व्यक्त केलं आहे. फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे जिल्हा परिषदेच्या पीएम श्री शाळेत 53व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या प्रदर्शनाचं उद्घाटन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते की परिसरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातून आलेले प्रयोग अभ्यासावे जेणेकरून प्रदर्शनाचा हेतू सफल होईल. विद्यार्थ्यांनी या सर्व बाबी त्रयस्थ भूमिकेतून पाहाव्यात जेणेकरून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत होईल. बालवैज्ञानिकातून वैज्ञानिक घडतील म्हणून आशावाद व्यक्त करत बालवैज्ञानिकांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात परंतु विद्यार्थ्यांकडूनही भरपूर प्रश्न यावेत. यातून विचारांची प्रगल्भता परिपक्व होऊन शोधास वाव मिळतो. प्रश्नोत्तरातूनच शोधातूनच हिरोशिमा नागासाकी सारखे उद्ध्वस्त झालेली शहरे पुन्हा उभी राहिली. विकसनशील राष्ट्रासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ही काळाची नेहमीच गरज राहिली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रदर्शनामध्ये यात शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजन, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता तसेच जलसंवर्धन आणि व्यवस्थापन असे 7 विषय निर्धारित करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचार, सर्जनशीलता आणि समाज उपयोगी दृष्टिकोन, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असे अनेक प्रयोग पाहायला मिळाले, ज्यामध्ये स्थानिक संपत्तीचा वापर, कमी खर्चातील उपाय आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यावरती भर देण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, प्राध्यापक राजेंद्र कांबळे, शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, योजनेचे शिक्षण अधिकारी अरुण शिंदे, सरला तांदळे, सरपंच गणोरी तसेच दीपाली थावरे, उपशिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर, गट शिक्षण अधिकारी फुलंब्री राजेश महाजन, दिलीप शिरसाट, मुख्याध्यापक अनिल देशमुख, कैलाश गायकवाड, सुहास पाटील, जमील शेख, प्रभाकर गायकवाड, संतोष घुले, दोसवार, सुनीता वाघ, सुनील आदिक, प्रकाश मयद, समाधान सोनवणे, शिवाजी काकडे, रायभान जाधव आदींसह शिक्षणप्रेमी, विज्ञानप्रेमी हजर होते. भराडे येथील ज्ञानविकास महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पावले चालती पंढरीची वाट या भावगीतावरती पावले चालती विज्ञानाची वाट हे गीत सादर करून वैज्ञानिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रदर्शन यशस्वीतेसाठी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक विभाग, नियोजन विभागासह गणोरी येथील एम श्री शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, गणोरी ग्रामस्थांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन नाईकवाडे, SD, प्रास्ताविक क्रांती धसवाडीकर यांनी तर आभार राजेंद्र महाजन यांनी मानलं. तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिवना जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावात राबवण्यात आलेल्या जवळपास 7,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण व मंजूर कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय. शिवना जिल्हा परिषद सर्कलमधील जळकी बाजार, कुपटा, मादनी, नाटवी, शिवना, दिग्रस, पानवदोड, खुर्द व बुद्रुक या गावात विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, देविदास लोखंडे, राजू बाबा काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधरराव काळे, भिकावाग, माजी सभापती विजय आबा दौड, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत, नानासाहेब रहाटे, शेख सलीम, विक्रम दौड, सय्यद नासिर हुसेन, सयाजीराव वाघ, राजाराम पाडळे, विठ्ठल जयस्वाल, प्रमोद दौड, प्रेम साळवे, ईश्वर कालभिले, किशोर जगताप, सय्यद कैसर, विष्णू अपार, दत्तू दौड यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप फुलारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पण करण्यात आलेल्या कामांमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण व डांबरीकरण, पाणी पुरवठा व्यवस्था, अंगणवाडी बांधकाम, समाज मंदिर, शादीखाना बांधकाम, गाव अंतर्गत पथदिवे, रस्ते डांबरीकरण, अंतर्गत गटार व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. लोकार्पण करण्यात आलेल्या विविध गावांमध्ये उपस्थित गावकरी व मान्यवरांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदारांचा आभार मानलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अतुल सावेंच्या पीएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत भाजपच्या मंत्र्यांना अडवून कारला काळं फासलं, फोटो फाडले, आमदारांच्या तोंडावरती शिवीगाळ, भाजप कार्यकर्त्यांचा संभाजीनगरात उद्रेक. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर देखील नाराज कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे देखील संभाजीनगरात उद्रेक.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.